डांबर गोळीचा वापर आपण वेगवेगळ्या पद्धतीने नक्की करतो, पण डांबर गोळी आणि गूळ कधी तुम्ही मिक्स करून त्याचा वापर सगळ्यात मोठी जी समस्या असते जी तुमच्या माझ्या सगळ्यांच्या घरामध्ये आहे ती म्हणजे ही झुरळ. एकदा का घरामध्ये झुरळ झाली ना तर अगदी ते नाकीनऊ आणून सोडतात आणि तुम्ही लाईव्ह रिझल्ट इकडे बघू शकता. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप झुरळासाठी एकदम रामबाण असा घरगुती उपाय सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पण व्हिडिओ सुरू होण्याच्या आधी हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात कमेंटमध्ये नक्की सांगा. मी इकडे 3 डांबर गोळ्या घेतलेल्या आहेत. आता बघा खलबत्ता आहे ना, तर खलबत्त्याने डायरेक्टली नका करू. मुसळी काय करायची अशा पद्धतीने त्याला कॅरी बॅग घालायची, कारण आपण किती नाही म्हटलं तर किचनमध्ये याचा वापर करतो. डांबर गोळी ही घातक असते, त्यामुळे एकतर तुम्ही कागदमध्ये हे टाकून त्याचा वापर करू शकता. कागदमध्ये असं ठेचायचं, कागद खाली घेऊन, किंवा एखादी जुनी वगैरे प्लेट असेल तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. किंवा मग दगड वगैरे असेल त्याने सुद्धा तुम्ही ही पावडर करू शकता, पण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करू नका. इन शॉर्ट किचनमध्ये कोणत्याही भांड्यात जर तुम्ही ते यूज करता ना किचनमध्ये, त्यामध्ये हे करू नका. तर आपल्याला याची ना फाईन अशी पावडर करून घ्यायची आहे. बऱ्याचदा आपण काय करतो की ही जी काही डांबर गोळी आहे ही कपड्यांमधील कुंभटवास घालवण्यासाठी सुद्धा या डांबर गोळीचा वापर करतो. पण जर आपण ती कपड्यांमध्ये सुद्धा ठेवली ना तर त्याचा वेगळाच असा स्मेल येतो आणि आपल्याला खरंच तो आवडत नाही. तर मग आपण काय करतो, बेसिनमध्ये वगैरे डांबर गोळी टाकतो. पण डांबर गोळी आपण अगदी कानाकोपऱ्यात जरी ठेवली ना तरी पण पाल झुरळ हे आपल्या घरामध्ये होतातच होतात, पाल सुद्धा येतच राहते. पण जर आपण थोडंफार इन्ग्रीडियंट त्यामध्ये टाकले ना तर जे काही तुमच्या घरामध्ये रात्री लाईट बंद केल्यानंतर बाहेर सगळे झुरळ येतात ना ते पूर्ण नाहीसे होतात. अशा पद्धतीने एकदम छान अशी पावडर आपल्याला करून घ्यायची आहे आणि इझिली याची पावडर होऊन जाते. तुम्हाला जर हे अजून स्ट्रॉंग बनवायचं असेल तर यामध्ये तुम्ही 3 ते 4 कापूरच्या वड्या टाकू शकता. आता मी इकडे ना गूळ घेतलेला आहे आणि हा गूळ ना किसून घेतलेला आहे. तर थोडासा गूळ घ्यायचा आहे, साखर घेऊ नका, गूळच तुम्हाला घ्यायचा आहे. आणि गूळ आणि ही जी काही डांबर गोळीची पावडर आपण केली आहे ही व्यवस्थितरित्या मिक्स करायची आहे. आता एक लक्षात घ्या, उन्हाळा सुरू आहे त्यामुळे घरामध्ये लाल मुंग्या सुद्धा होतात. आता यामध्ये आपण गूळ टाकलेला आहे त्यामुळे लाल मुंग्या होण्याची सुद्धा शक्यता आहे. पण यामध्ये आपण अजून काही अशी इन्ग्रेडियंट वापरणार आहोत की त्यामुळे लाल मुंग्या होणारच नाही आणि जर तुमच्या घरामध्ये लाल मुंग्या झाल्या असेल तर त्या सुद्धा नाहीशा होतील. त्यानंतर जे फ्लोअर क्लीनर तुम्ही वापरता ते तुम्हाला इकडे 2 चमचे टाकायचं आहे. जेवढं तुम्ही खरं तर इकडे हे सोल्युशन बनवणार आहात तेवढंच तुम्हाला याला बाकीचे इन्ग्रेडियंट्स लागणार आहे. तर मी 2 चमचे इकडे फ्लोअर क्लीनर वापरलंय आणि लाल मुंग्या होऊ नये त्यासाठी आपल्याला लिक्विड डेटॉल वापरायचा आहे 1 चमचाभर. हे मॅन्डेटरी आहे कारण आपण यामध्ये गुळाचा वापर केलेला आहे. यामध्ये गुळ आपण यासाठी टाकला आहे की झुरळ वगैरे अट्रॅक्ट होण्यासाठी, कारण डांबर गोळीचा स्मेल त्यांना एकदम स्ट्रॉंगली येतो त्यामुळे ते तिथे येत नाहीत किंवा डांबर गोळीच्या अवतीभोवती राहत नाही. त्यामुळे आपल्याला तो स्मेल कुठेतरी दबवण्यासाठी आणि झुरळांना अट्रॅक्ट करण्यासाठी आपण यामध्ये गूळ वापरलेला आहे. तुम्ही साखर ही वापरू शकता, पण साखरला अगदी लगेच मुंग्या लागतात त्यामुळे मी इकडे साखरचा वापर केलेला नाही आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे बोरिक पावडर. कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात तुम्हाला ही बोरिक पावडर अगदी इझिली मिळून जाईल. आपण कॅरम वरती जी पावडर टाकतो ती हीच बोरिक पावडर असते. ही 2 चमचे घ्यायची आहे. हे सोल्युशन एवढं स्ट्रॉंग बनतं, एवढं कारगर बनतं की तुमच्या घरामध्ये जर खूप सारे कॉकरोचेस झाले असेल आणि तुम्हाला आता या स्टेजवर आणलं असेल की पेस्ट कंट्रोल करावं तर हे एवढं जबरदस्त असं आहे. यामध्ये बोरिक पावडर आणि डांबर गोळी जी आहे हे 2 इन्ग्रेडियंट अगदी मेन आहेत. त्यामुळे काय होतं तर घरातील झुरळ पूर्ण नाहीसे होतात आणि तुमच्या घरामध्ये जर पाल येत असेल तर त्यासाठी सुद्धा हे सोल्युशन तुम्ही नक्की ट्राय करा. आता आपल्याला कापसाचे अशा पद्धतीने छोटे छोटे बोळे घ्यायचे आहेत आणि या सोल्युशन मध्ये अशा पद्धतीने बुडवून घ्यायचे आहेत. आपण कापसाचा बोळा इथे यासाठी वापरत आहोत तर हे सोल्युशन जास्त दिवस आपल्याला टिकावं म्हणून आपण हे अशा पद्धतीने करत आहोत. तर हे 15 दिवस एकाच ठिकाणी राहू द्यायचं काहीच होत नाही. 15 दिवसांनी तुम्हाला पुन्हा चेंज करायचं आहे. आता जर तुमच्या घरामध्ये पाल येत असेल तर बऱ्याचदा पाल ही वरच्या बाजूला असते. जर लाईटच्या अवतीभोवती ती पाल येत असेल का तर तिथे लाईटच्या अवतीभोवती किडे असतात म्हणून ती खाण्यासाठी येते. तर लाईटच्या वरती होल्डर असतं ना तिथे तुम्ही हा कापसाचा बोळा ठेवू शकता जेणेकरून पाल तिथे येणार नाही. प्रत्येक कानाकोपऱ्यात ठेवा. फक्त घरामध्ये जर लहान मुलं असेल तर त्यांना दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवायचं आहे. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर दरवाजाला फार खिंडी असते, त्यामधून उंदीर घुस येत असेल घरामध्ये तर ते येऊ नये म्हणून दरवाजामध्ये सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने हे कापसाचे बोळे ठेवू शकता जेणेकरून उंदीर घुस तुमच्या घरामध्ये येणारच नाही.
त्याचबरोबर जर तुमच्या गाडीमध्ये सुद्धा उंदीर घुस वगैरे येत असेल तर तुम्ही गाडीच्या जिथे उभी करताना गाडी त्याच्या आजूबाजूला अशा पद्धतीने कापसाचे बोळे ठेवू शकता. गाडीमध्ये हे ठेवू नका बोळे, पण आजूबाजूला ठेवू शकता, जेणेकरून उंदीर घुस तुमच्या गाडीमध्ये सुद्धा घुसणार नाही. सो हे नक्की ट्राय करा. 15 दिवसात तुम्हाला रिझल्ट येतो आणि पूर्ण कापसाचा बोळा हा या सोल्युशनने तुम्हाला ओला करून घ्यायचा आहे आणि घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये तुम्हाला हा कापसाचा बोळा टाकायचा आहे. आता तुम्ही बघू शकता भरपूर असे कापसाचे बोळे इकडे तयार झालेले आहेत. आता आपल्याला हे आपल्या घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये ठेवायचं आहे. आता तुम्ही बघू शकता आपलं जे गॅस ओटा असतो तिथे ना गॅसची नळी जाण्यासाठी असा होल असताना तिथे सुद्धा तुम्ही टाकून ठेवा. तिथे सुद्धा बऱ्याचदा खूप सारे झुरळ असतात. किचनमध्ये नक्की याचा अवश्य वापर करा. घरामध्ये जर असे कार्डबोर्ड असेल तर नक्कीच तुम्हाला तिथे हे टाकायचं आहे. प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये ठेवा आणि खिडकी दरवाजामध्ये तर आवर्जून ठेवा, कारण खिडकी दरवाजातूनच पाल येत असते किंवा इथे सुद्धा बरेच झुरळ असतात. त्यामुळे तुम्हाला हे नक्की ठेवायचं आहे. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि जर तुम्ही गावाला जात असणार, घरात खूप झुरळ झाले असेल तर प्रत्येक घराच्या बेसिनमध्ये आपल्या बाथरूम मधले असेल, किचन मधलं असेल, हा कापसाचा बोळा ठेवायचा आणि तुम्हाला गावाहून परत आल्यानंतर अशा पद्धतीने जबरदस्त रिझल्ट मिळेल. तुम्ही गावाला जात असणार तर एकदा हे सोल्युशन बनवायचं आणि प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये ठेवायचं. तुम्हाला गावाहून परत आल्यानंतर अशा पद्धतीने रिझल्ट मिळेल. धन्यवाद.